सी बघा, आज 10वीचा 1 मार्च 2025 रोजी 10वीचा इंग्लिश विषयाचा पेपर झालेला आहे. तर त्याची ॲक्टिव्हिटी शीट आपल्या समोर आहे. तर आपण ॲक्युरेट ॲन्सर देण्याचा प्रयत्न केलेला आहे. सर्व मित्रांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करावे आणि आपली उत्तरं किती जास्तीत जास्त बरोबर येतील, किती गुणांचा अंदाज करता येईल पाहावे. पहिलं बघा, लँग्वेज स्टडी सेक्शन फर्स्ट, लँग्वेज स्टडी सी फर्स्ट BRAVE ब्रेव या वर्डमध्ये ए हे लेटर बसते म्हणून एला अंडरलाईन केलेलं आहे. देन सेकंड वन सी TEACH टीच या वर्डमध्ये ई हे लेटर ॲप्रोप्रिएट आहे म्हणून ईला अंडरलाईन केलेले आहे. थर्ड वन सी BOXER बॉक्सरमध्ये ई हे बॉक्सर या वर्डमध्ये ई हे लेटर बसते ॲप्रोप्रिएट म्हणून बॉक्सर केलेलं. आता फेथमध्ये बघा, FAITH फेथ या वर्डमध्ये आय हा लेटर बसते म्हणून आय इट इज करेक्ट. देन नेक्स्ट पुट द फॉलोइंग वर्ड्स इन अन अल्फाबेटिकल ऑर्डर. सी फर्स्ट वन इज अट्रॅक्टिव्ह, सेकंड वन इज बॉनफायर, थर्ड वन इज ऑप्टिमिस्टिक अँड फोर्थ वन इज र्युमेरियस. ओके, सी नेक्स्ट पॉटर. सी हिअर these 4 words starting with letter same letter P. So first second letter C, here O it is the same, but here see patter PA and here see E, which come in first A. So patter is first, second one is people, then third one is pocket and fourth one is पॉटर. ओके, सी नेक्स्ट क्वेश्चन. पंक्च्युएट द फॉलोइंग सेंटेन्सेस. बघा, इथं तुम्हाला टी कॅपिटल करायचं आहे. द बर्ड रिप्लायड, इथं कॉमा द्यायचा आहे तुम्हाला, स्वल्पविराम द्यायचा आहे. त्याच्यानंतर इथं डबल अवतरण चिन्ह, दुहेरी अवतरण चिन्ह द्यायचं आहे. आय एम गोइंग टू एक्सटिंग्विश द फायर असं करून तुम्हाला इथं दुहेरी अवतरण चिन्ह पूर्ण करायचं आहे आणि फुल स्टॉप द्यायचा आहे. बघा, फर्स्ट द मधील टी इज अ कॅपिटल, द बर्ड रिप्लायड स्वल्पविराम कॉमा, देन आय इज कॅपिटल, देन इथं दुहेरी अवतरण चिन्ह म्हणजे इथं दुहेरी अवतरण चिन्ह देऊन इथं अवतरण चिन्ह पूर्ण करायचं आहे. दुहेरी अवतरण चिन्ह पूर्ण करायचं. नेक्स्ट क्वेश्चन. सी हाऊ. हिअर सी दुहेरी अवतरण चिन्ह द्यायचे दोनचे शब्द आहे. बघा, इथं आपण देऊ शकतो हाऊज दॅट, इथं ॲपोस्ट्रॉफी एस काढायचं आहे. ॲपोस्ट्रॉफी एस, हाऊज दॅट इथं आपण क्वेश्चन मार्क देऊ शकतो आणि इथं दुहेरी अवतरण चिन्ह पूर्ण करायचं आहे. सेड नथूमधलं एन कॅपिटल काढायचं आहे आणि इथं फुल स्टॉप द्यायचा आहे. ओके, नेक्स्ट सी मेक 4 वर्ड्स मिनिमम ऑफ 3 लेटर्स युजिंग द लेटर्स इन द वर्ड. रेन वॉटर. हिअर रेन फर्स्ट वर रेन, वॉटर, एंटर, विंटर हे 4 वर्ड्स तयार होतात. तुम्ही ॲज यू विश यू कॅन सी. Then next see, this is a garden is beautiful, garden is a big, garden is seashore. Next sladder, next टॉयज असतात इथे गार्डनमध्ये, TOYS टॉयज आपण घेऊ शकतो. टॉयज किंवा तुमचे ट्री असू शकतात गार्डनमध्ये. ग्रास असू शकतं तुमचे, GRASS ग्रास असू शकतं. अशा प्रकारे ह्याच्यामध्ये तुम्ही काही लिहू शकता. किंवा हे असू शकतं तुमच्या ट्रेन्स वगैरे असू शकतात खेळण्यासाठी लहान मुलांना, हे तर असू शकतं. त्याच्यानंतर कम्प्लीट अ वर्ड अ चेन ऑफ नाउन्स, ॲड 4 वर्ड्स. नाऊन चेंज करायचे, नामाची चेंज करायची आहे. नामाची चेंज म्हणजे नाउन्स इथं जर बघा, नाउन्स म्हणजे नामांची चेंज करायची आहे. म्हणजे नाउन्स म्हणजे नामं वापरायचे आहेत. बघा, टायगर आर रीना, REENA, रीना ए इज लास्ट वर्ड. ॲपल इज लास्ट वर्ड. Eagle means Garud, and then elephant. Okay, attempt any one of the following. Make a meaningful sentence by using phrase instead of. He lives instead of his mother. He lives instead of his mother. तो त्याच्या आईशिवाय राहू शकतो किंवा राहतो असं म्हणायचं आहे त्यांना. He lives instead of his mother at home. Add a clause to the following sentences. My uncle found a baby. This was a poor and an orphan. म्हणजे ती अतिशय गरीब आणि अनाथ मुलगी होती. आता परफिक्स पॉसिबल, इम्पॉसिबल, अपॉइंटमेंट. ओके, देन नेक्स्ट सी स्टेट वेदर द टेक्स्च्युअल पॅसेज 20 मार्क. फर्स्ट, रामलाल हॅड 4 sons नॉट. रामलाल हॅड 4 daughters and 3 sons. सी इट इज अ फॉल्स. सेकंड वन इज अ ट्रू, थर्ड वन इज अ ट्रू अँड फोर्थ वन इज अ ट्रू. नेक्स्ट सी. आता नेक्स्ट सी बघा, ईशाने धरे. नेक्स्ट सी, अरेंज द फॉलोइंग सेंटेन्सेस इन द करेक्ट ऑर्डर ऑफ द ऑकरन्स. आता इथं सेंटेन्सचा नंबरिंग लावायचं आहे. फोर्थ वन इज फर्स्ट, देन ईशान मागं सरक. सेकंड वन इज
सेकंड अँड थर्डला 1 इज थर्ड आणि इथं 4th नंबर आलेला आहे. नेक्स्ट सी ॲट बर्थ द चाइल्ड वॉज फेअर अँड प्रिटी. रीराईट सेंटेन्स युजिंग नॉट ओनली. ॲट बर्थ द चाइल्ड वॉज नॉट ओनली फेअर बट ऑल्सो प्रिटी. बघा इथं नॉट ओनली वापरायचं आहे, नॉट ओनली अँडच्या ठिकाणी बट ऑल्सो प्रिटी. नेक्स्ट लिटल सुलेखा कुड नॉट. लिटल सुलेखा वाक्याचा काळ आहे वॉज. लिटल सुलेखा वॉज अनेबल टू सेपरेट अनेबल टू स्पीक टिल शी वॉज अ 5. ओके. देन नेक्स्ट सी इथं बघा काय म्हटलेलं आहे बघा तुम्हाला. स्मॉल फॉक्स इज अ डिसीजेस. अशा प्रकारे डिसीजेसची नावं सांगितलेली बघा. कॉलरा इथं नाव CHOLLERA. बघा इथं नाव अरे आता बघा हे इथं सी हिअर स्मॉल फॉक्स इज अ डिसीजेस. राईट एनी अदर 4 नेम्स ऑफ डिसीजेस. कॉलरा, सी गॅस्ट्रो, डेंग्यू अँड न्यूमोनिया. बघा कॉलरा CHOLLERA कॉलरा, GESTRO गॅस्ट्रो, DENGUE डेंग्यू अँड न्यूमोनिया NEUMONIA न्यूमोनिया. ओके. देन नेक्स्ट द बुक स्वामी अँड फ्रेंड्स इन अ गुड रीड फॉर कुणासाठी. चिल्ड्रन ऑफ ऑल एजेस. ओके. किंवा तुम्ही किड्सला लिहू शकता. द यूज ऑफ सिम्पल अँड शॉर्ट सेंटेन्स ॲड्स टू द सिम्प्लिसिटी ऑफ द बुक. ओके. इट इज ऑल्सो नोन फॅक्ट दॅट मिस एचवीस किड्स आर द मोस्ट सेन्सिटिव्ह अँड लविंग पीपल टू ऑल. R.K. नारायण इज अ लिटरली जेन्युअस. ओके. नेक्स्ट आता बघा नेक्स्टमध्ये काय आलेलं आहे बघा. नेक्स्टमध्ये बघा इथं धरी शान जरा पुस्तक ठेव, इथं ठेव पुस्तक. देन नेक्स्ट क्वालिटीज ऑफ स्वामी. सिम्पल अँड शॉर्ट सेंटेन्सेस. इट इज अ सिम्प्लिसिटी ऑफ द बुक रिटन इन सिम्पल इंग्लिश अँड encompasses the misachieve of the kids and good read for children of all ages. Okay. Then next आता बघा सी नेक्स्ट मिसएचिवियस नॉटी encompasses circle around concerned, worried and kids for children. It hard to imagine, make it negative without changing the meaning. It is not easy to imagine. It is not बघा not easy. हार्डच्या ऐवजी आपण काय not easy वापरलेलं आहे. देन R.K. नारायण does a great job conveying that टू ऑल ऑफ अस. डझंट ही डज आहे इथं म्हणून डझंट ही ऑप्शन क्रमांक बी इज करेक्ट. देन डू यू लाईक टू रीडिंग बुक्स आहे ते तुम्ही लिहू शकता. बिकॉज रीडिंग इज अ गुड जॉब. रीडिंग इज अ गुड हॉबी फॉर एव्हरी चिल्ड्रन्स. सो यू कॅन राईट. ओके. देन नेक्स्ट सेक्शन बघा. सेक्शन 3rd नंबरचा दिलेला आहे. त्याच्यामध्ये काय दिलेलं आहे बघा. द पोएट्स फादर गोज बॅक अर्ली इन द मॉर्निंग पाहिजे. इथं आपलं उत्तर येणार आहे मॉर्निंग. अर्ली इन द मॉर्निंग येणार आहे. अर्ली इन द मॉर्निंग. द पोएट आस्क इथं इव्हिनिंग दिलेलं. इव्हिनिंग नाही इथं अर्ली इन द पोएट्स फादर गोज बॅक अर्ली इन द मॉर्निंग. इथं सॉरी इव्हिनिंग दिलेलं आहे पण इथं मॉर्निंग पाहिजे. द पोएट आस्क for the seed of moonlight. The whole village goes daily to work. The poet want to sow seed sides of their path. Then next see describe the route in the poem from the city to the village. कसा रूट इज बघा. द रूट इज टफ अँड फुल ऑफ स्नॅक्स अँड स्कॉर्पियन्स. नायदर बस नॉर कार्ट पाईल्स तिथे नसतात असं तिथं लिहायचं आहे. अँड इट बिकम्स व्हेरी डार्क वेन माय फादर रिटर्न ॲट होम. ओके. अशा प्रकारे तुम्ही लिहू शकता. याचं उत्तर रायमिंग लाईट व्हाईट अँड पाईल्स लाईट्स. आता हे ॲप्रिसिएशन बघा. स्टॉपिंग बाय वुड्स ऑन अ स्नोई इव्हिनिंग. यांचं तुम्ही ॲप्रिसिएशन अशा प्रकारे लिहू शकता. बघा आपण इथं स्टॉपिंग बाय वुड्स ॲप्रिसिएशन दिलेलं आहे. एकच मिनिट. स्टॉपिंग बाय वुड्सचं ॲप्रिसिएशन मी तुम्हाला दाखवते कशा प्रकारे लिहायचं आहे ते. स्टॉपिंग बाय वुड्स इफ द ट्विन्स wait stopping by woods see here the appreciation of the stopping by woods see the name of the poem Pandhare stopping by the woods on a snowy evening. Then Robert Frost, the central idea, the rhyme scheme of the Frost. 3 stanzas is AABA and final stanza has a uniform rhyme of AAAA and आता याचे हे बघा इन्व्हर्जन ॲलिट्रेशन फिगर ऑफ स्पीच. आणि इथं त्यांनी दिलेलं आहे बघा. द थीम ऑफ द पोएम इज दॅट अ ट्रॅव्हलर ऑन
horse back steps by a little forest on a winter evening. The little forest in the speaker own words is lovely, dark, and it's deeply through. Though he is greatly fascinated by the scene, the call of duty urges him to move on. He reminds himself of that he must discharge. Non-textual passage बघा. Power and forces are typical of the Tandva. Bharatnatyam was danced as a solo performance by Devi Dasis. Tandva is associated with Shiva, Lasya and Parvati. Bharatnatyam is the oldest and most popular dance form of India. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न बघा, इथे दिलेला आहे. मेन स्कूल्स ऑफ क्लासिकल डान्स फॉर्म्स आर भरतनाट्यम, कथ्थकली, कथ्थक अँड मणिपुरम. इथं आहे ती. आता अननोनला नोन, ग्रुपला व्हेरियस हा शब्द बसतो सेपरेट किंवा व्हेरियस असा पॅसेजमधला दिसतो. पॅसेजमध्ये व्हेरियसच आहे. पुअरला रिच आणि नॅरोला ब्रॉड येतो. त्याच्यानंतर पुढचं बघा, आता काय म्हटलं आहे बघा, डू ॲज डायरेक्ट. भरतनाट्यम इज द मोस्ट पॉप्युलर डान्स फॉर्म. द मोस्ट म्हणजे ही आहे सुपरलिटिव्ह डिग्री, आपल्याला कम्पॅरेटिव्ह करायचं. द मोस्ट, नॉट वन ऑफ द वापरले म्हणून नो अदर डान्स फॉर्म ऑफ इंडिया इज ॲज पॉप्युलर ॲज भरतनाट्यम. लॅटर किंग्स अँड रिच पीपल लेंट देअर पॅट्रियोनेज टू इट. लॅटर किंग्स ॲज वेल ॲज रिच पीपल लेंट देअर पॅट्रियोनेज टू इट. राईट एनी 4 बेनिफिट्स ऑफ डान्सिंग. मे इट बिकम्स बॉडी कीफ अँड बॉडी it keeps body fit and healthy, so as you wish, and it becomes exercise as well as आपला चांगला एक्झरसाइज होतो किंवा आपल्या बॉडीची हालचाली होतो. अशा प्रकारे तुम्ही ॲज यू विश यू कॅन राईट द समरी ऑफ द पॅसेज अँड सुटेबल टायटल फर्स्ट इट अँड देन राईट द समरी ऑफ द गिवन पॅसेज. त्याच्यानंतर तुम्ही बघा लेटर रायटिंग ॲज यू विश. तुम्ही कोणतंही ह्याच्यामधलं इनफॉर्मल लेटर जर लिहायचं असेल तर तुम्ही कोणाला लिहायचं आहे बघा, इनफॉर्मल लेटर हे लिहायचं आहे. समर कॅम्प आपण जॉईन केलेला आहे आणि युजफुलनेस ॲडव्हान्टेज ऑफ दिस कॅम्प टू युअर फ्रेंडला लिहायचं आहे. तुम्ही तुमच्या मित्राला लिहू शकता. का प्रिपेअर अ डायलॉग फ्रॉम द जम्बल्ड सेंटेन्स. हाऊ डू यू प्लॅन फॉर. इथे त्याच्यामध्ये बघा फर्स्ट काय ते बघा, त्याच्यामध्ये डू यू स्टडी एव्हरी डे. फर्स्ट कम्स इज. देन सेकंड आन्सर एस ऑफ कोर्स. सेकंड नंबरला. थर्ड नंबरला हाऊ डू यू प्लॅन युअर स्टडी. आणि फोर्थ नंबरला आय वेक अप ॲट 5 AM इन द मॉर्निंग अँड द स्टडी. देन नेक्स्ट डू यू लाईक पेट ॲनिमल्स. येस आय लाईक पेट ॲनिमल्स. व्हाय डू यू लाईक पेट ॲनिमल्स. बिकॉज दे आर काइंड अँड हॉनेस्टी अँड दे हेल्प टू द माइंड्स. अशा प्रकारे तर मिनिमम डायलॉग बिटवीन द राम अँड श्याम. द इम्पॉर्टन्स ऑफ ट्री प्लांटेशन त्याच्यावर तुम्ही करायचा आहे. त्याच्यानंतर बघा नॉन व्हर्बल टू व्हर्बलचा विषय नाही. आता ह्याच्यामध्ये एक सोडवायचा आहे व्हर्बल टू नॉन व्हर्बल. आता ह्याच्यामध्ये आपण याचे ॲन्सर्स बघू शकतो. ह्याच्यामध्ये आपण याचा ॲन्सर आपण काय करू शकतो. आता आपण ह्याच्यामध्ये बघा एजेस पॉईंट्स काय, एजेस याचे पॉईंट्स काय आहेत बघा. राम राधा आर सिबलिंग्स, बोथ आर स्कूल गोईंग चिल्ड्रन. रमेश इज 16 years old अँड स्टडीज इन क्लास 10. ही वॉज रमेश हा 16 yearsचा मुलगा आहे आणि राधा इज 13. रमेश इज 16, राधा इज 13. तुम्ही इथं लिहू शकता. व्हर्बल टू नॉन व्हर्बलमध्ये बघा एज दिलेलं आहे. रमेश हा 16 years old होता. रमेशचं वय किती आहे ते दाखवलेलं 16 years आणि राधाचं वय 13 years होतं. क्लास 10th ही 7th होती. फेवरेट सब्जेक्ट मॅथ्स. हिचा सब्जेक्ट राधाचा सायन्स आहे. हॉबीज काय आहे, वॉचेस मूव्हिंग अँड रीड्स व्हेरियस टाईप्स ऑफ बुक्स. आणि हिचं हॉबी काय आहे, गार्डनिंग अँड स्विमिंग आहे. आणि लाईक्स टू ईट फास्ट फूड. आणि हिचं राधाचं काय, टू प्रिपेअर होममेड फूड्स किंवा टू लाईक्स टू ईट होममेड फूड्स. आता गोल इन लाईफ रमेश टू बिकम अँड गुड इंजिनियर अँड टू हार्ड वर्क इट ॲट एनी सिच्युएशन. आणि हिचं गोल आहे राधाचं टू बिकेम डॉक्टर, टू बिकेम अँड गुड डॉक्टर, टू बिकेम अँड बघा इथं बघा व्हिडिओ जरा. टू बिकेम अँड गुड डॉक्टर, टू बिकेम अँड गुड डॉक्टर अँड हेल्प टू पुअर पीपल. हे ह्याचं गोल आहे. टू बिकेम अँड गुड डॉक्टर अँड हेल्प टू बिकेम. बघा इथं दिलेलं आहे इन ऑर्डर टू शी बिकेम्स, इन ऑर्डर टू बघा इथं दिलेलं आहे. ओके.
राधाचं बघा, राधाचं दिलेलं आहे शी वॉन्ट्स टू बिकम अ डॉक्टर इन ऑर्डर टू हेल्प, तिला गुड डॉक्टर बनायचं आहे अँड टू हेल्प पुअर अँड नीडी पीपल्स, हे तिचं बिकमचं हे आहे ध्येय आहे लाईफमधलं. त्याच्यानंतर बघा हा जो ट्रान्सलेशन सेक्शन होता अतिशय चांगला आणि अतिशय सोपा होता, याच्यामध्ये काही अवघड नव्हतं, पेपर अतिशय सोपा होता. बघा जनरल म्हणजेच काय, सामान्य, सामान्य जनरल म्हणजे सामान्य, अरायवल आगमन, बेगर भिकारी, हॉनर मान किंवा सन्मान, पॅराडाईस म्हणजे स्वर्ग, मूव्हमेंट म्हणजे हालचाल किंवा चळवळ. त्याच्यानंतर जे मागचं तर अतिशय सोपं आलं तर याच्यामध्ये काही अवघड नव्हतं. बघा प्लॅन्ट मोर ट्रीज इन द गार्डन, उद्यानामध्ये अधिक झाडे लावावीत. एव्हरीवन शूड टेक केअर ऑफ ट्रीज, प्रत्येकाने झाडांची काळजी घेतली पाहिजे. डोंट प्लग द फ्लॉवर्स, फुले तोडू नका. आणि सेव्ह ट्रीज सेव्ह लाईफ, झाडे वाचवा जीवन, झाडे लावा जीवन जगवा किंवा झाडे वाचवा जीवन फुलवा, अशा प्रकारे झाडे लावा, झाडे जगवा, जीवन जगवा किंवा झाडे लावा जीवन वाचवा असं सुद्धा होऊ शकतं. झाडे वाचवा जीवन वाचवा असं सुद्धा होऊ शकतं, काही लिहू शकता तुम्ही, एकच अर्थ होतो. त्याच्यानंतर ट्रान्सलेट फॉलोइंग आयडियम्स प्रॉवर्ब्स इंटू युअर मीडियम ऑफ इन्स्ट्रक्शन इन इवन ॲक्शन स्पीक्स लाऊडर दॅन वर्ड्स, म्हणजे कृतीपेक्षा उक्ती श्रेष्ठ किंवा युक्ती श्रेष्ठ, ही तर असं त्यांना म्हणायचं. उक्ती किंवा युक्ती हे दोन्हीपैकी एक वापरू शकता. माइट इज राईट, सामर्थ्य हीच आपली शक्ती आहे किंवा आरोग्य हीच आपले हे आहे, आरोग्य हीच आपली संपत्ती आहे असं सुद्धा होऊ शकतं. याचा माइट इज राईट म्हणजे सामर्थ्य हीच आपली शक्ती आहे. ओके, हा रिपीट झालेला क्वेश्चन होता.